हे आहे प्रेमानंदजी महाराज यांचा आश्रम. मस्त त्यांच्या आश्रमच्या बाहेर रांगोळी पण काढलेली आहे. तिथे असं वाटतंय ना मेळा भरलेला आहे. मेळा तुम्हाला दाखवतो आता इथे किती गर्दी झालेली म्हणून. बघा इथे ना एवढी गर्दी झालेली आहे ना, एवढी गर्दी झालेली आहे की मी सांगू नाही शकत. गुरुजीने या मार्गाने येतात आणि ना टोटली रांगोळीने सजवलेलं आहे सर्व मार्ग जिथून जिथून ते जातात. महाराज कहते एक सेकंड भी नाम नहीं बोलना, राधा नाम. मित्रांनो तिथून आहे ना जायची बिलकुल इच्छा नाही होती. आम्ही ती रेती सोबत घेऊन आलेले, खिशामध्ये चालली गेली ती रेती. असं वाटत होतं तिथे खेळत राहायचं, तर एवढा भारी मजा येत होती. बट आता आम्ही आलेले लोटस टेम्पलला, प्रियकांतजू टेम्पल म्हणजे प्रियकांतजू मंदिर याला म्हणता, म्हणजे लोटसच्या शेपमध्ये, म्हणून याला लोटस टेम्पल सुद्धा म्हणता. आता आहे ना आम्ही जातच होते आमच्या रूमवर, आम्हाला रस्त्यामध्ये हे दिसलं, तिथे वैष्णोदेवीचं मंदिर होतं पण ते बंद झालं होतं. आम्हाला हे सुरू दिसलं, म्हटलं चला यार आहे तर जाऊनच येऊ. ओय इथेच म्हटलं यार बंद झालं की काय. आमचा आजचा हाच प्लॅन होता, आम्हाला लोटस टेम्पल, प्रेम मंदिर आणि वैष्णोदेवी करायचं होतं. बरं इथे लाईट शो खूप. हां प्रियकांतजू मंदिरला आमची एंट्री झालेली आहे. कृष्णाजींनी इथे पण बोलवून घेतलं, आज येऊन जा उद्या दुसरीकडे चालले जा असे म्हटले कृष्णाजी. इथे लाईट शो असतो, कमळचा शेप आहे त्यावर लाईट शो होतो, त्यामुळे खूप मस्त वाटतं आणि खालचा व्ह्यू असा दिसतो. आणि तिथे मस्त आहे फाउंटन पण आहे त्या साईडला. अरे इथे पण आहे, इथे पण आहे. इथे जर तुम्ही येताय ना वृंदावनला, हे मंदिर नक्की करा कारण की खूप सुंदर मंदिर आहे लोटसच्या शेपमध्ये. तेव्हा पडदे लागलेले, उघडतील लवकरच. आम्ही इथे बसून राहतो आता. मधून असं आहे, खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आता राधा राणी आणि ठाकूरजीचं दर्शन झालेले. मध्ये मोबाईल अलाउड नाही होता, पण आत्ता म्हणजे आम्ही तुम्हाला मी आता हां बोला, तुम्ही बोला. इतकी सुंदर इतकी मनमोहक मूर्ती होती म्हणजे डायरेक्ट अक्षरशः डोळ्यात ना आसू येऊन गेलं. आसू काढतात ते आपल्या डोळ्यातून. एवढा आणि सुंदर केलेला कपडे ड्रेसिंग ते एवढं सुंदर. आणि मधलं जे डेकोरेशन होतं ना, आता काय सांगू तुम्हाला, बघायचं ना या इथे लोटस टेम्पलला. हो खरं सांगतोय. आणि हे घडी पडदे का बंद करता माहिती का, यांचं असं म्हणणं आहे, एक तर हे ना म्हणजे एक तर भक्त कृष्णाच्या प्रेमात पागल होता, एक तर कृष्ण भक्तांच्या प्रेमात पागल होतो आणि त्यांच्या मागे मागे चालले जातात, त्यामुळे हे घडी पडदे बंद करतात. चला आता आम्ही शेवटची आरती अटेंड केलेली आजची आणि आता कपाट बंद होत आहे. चला आता आपण पण जाऊ मग कुठे आपलं कपाट उघडायला, आमच्या रूमचं कपाट उघडायला जाऊ आता. चलो मिळते. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आता 12:30. ॲक्च्युली गाईस आज आम्हाला करायचे प्रेमानंदजी महाराज यांचे दर्शन. सो आंघोळ वगैरे करून आम्ही झालेले टोटली फ्रेश, पण डोकं खूप दुखतं यार माझं, काय माहीत काय कशामुळे, बट डोकं खूप दुखतं आहे. असंही आराम करायचंच आहे आता थोडा वेळ, म्हणजे 2 तास तरी लागतीलच आम्हाला त्यांचे दर्शन करायला. आणि मस्त बघा कुर्ता वगैरे घालून रेडी झालेले, चुन्नी वगैरे टाकून मस्त रेडी झालेले आम्ही. राधे राधे. तर चला आता कुठे जायचं आपल्याला, प्रेमानंद महाराज नाही एरिया स्पॉट कोणता येतो जिथे ते येतील. प्रेम मंदिर जवळ पण येतं, इस्कॉन टेम्पल जवळ पण येतं ते. आता तर आम्हाला बघायचं आहे, हे जिथून सुरुवात करता ना तिथून आम्हाला करायचं आहे त्यांचं दर्शन. त्यांच्यासोबत थोड्या वेळ राहू, मग आम्ही परत येऊन जाऊ रूमला. गाईस तर आम्ही फायनली त्या चौकामध्ये पोहोचलेले जिथून प्रेमानंदजी महाराज जाता आणि पुढेच त्यांचा आश्रम आहे. आता एक ऑटोमध्ये आले होते, त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि इथे ना एक सेकंड, आणि काही भक्त त्यांच्यासाठी मस्त रांगोळी वगैरे बनवता येते. तर ते ऑटोवाले आम्हालाच म्हटले की म्हणे ना इथे फुलवाले असतात, यांच्याकडून फुल वगैरे घेऊन तुम्ही पण इथे रांगोळी बनवा फुलाची वगैरे म्हणे तशी. पण म्हटलं आता बघू तसं. बट पुढे त्यांचा आश्रम आहे, ते प्रेम मंदिरकडून ते निवास करून इथे येता, या एरियातनं जातं ते इथे रात्री 3 वाजता येते. या देखो भाई ऐसी रंगोली बनाते हो फूलों से. ये बाय रांगोळी काढण्याचा
हा तो रोड आहे मेन, जिथून ते गुरुजी जातात आणि फुटपाथवर लोक बसलेले असतात त्यांची वाट बघत. म्हणजे या साईडला असे ते उभे असतात किंवा कोणी कोणी इथपर्यंत पण येऊन जातं, मग ते मधून जातात आणि काही लोक तिथे असतात. हे जेवढेही तुम्हाला दिसतं ना, तिथे पण खूप लोक असे इथे झोपलेले होते, हे त्यांचं दर्शन करण्यासाठी. आता ही फॅमिली पण बघा, हे पण त्यांचं दर्शन करण्यासाठी जिथे आलेले लोक तिथपर्यंतच आहे. पण नाही, हे बघा सर्वीकडे फुटपाथवर सगळीकडे झोपलेले. म्हणजे हां बरोबर, ते खाली टाकून प्लॅस्टिकची पन्नी टाकून ते झोपलेले. कारण की मग 2 तास काय करणार, कोणी कोणी भजन करता, कोणी कोणी मोबाईल बघता, कोणी कोणी झोपून जाता. जेव्हा ते येता उठता त्यांचं दर्शन करता, मग पुढे निघता. वा वा वा, इथे तर मस्त रांगोळी बनवलेली आहे. पण यार एकच गोष्टीची भीती असते, इथून हे मोठ्या मोठ्या गाड्या जाता ना, यांच्यावरनंच चालल्या जातात बिचारे. थोडे मेहनतने बनवता, त्यावरनंच गाड्या चालल्या जातात. आणि बेसिकली ही रांगोळी कुठे काढली माहिती का, त्यांच्या आश्रमच्या बाहेर. तर हेच ते आश्रम आहे जिथे ते थोड्या वेळ जातील, इथे त्यांची परिक्रमा सुरू असताना. तर हे आहे प्रेमानंदजी महाराज यांचा आश्रम. मस्त त्यांच्या आश्रमच्या बाहेर रांगोळी पण काढलेली आहे. जिथं चांगलीच मोठी रांगोळी काढताय. आहा, म्हणजे विचार करा, रोज येतात ते, रोज बघतात त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि रोज ते अशा रांगोळी काढतात. आणि रोज ते रस्ता पण धुतलेला आहे. 20 मिनिटात, फक्त 20 मिनिटं लागले या रांगोळीला बनवायला. त्या मुलाने बनवली होती, जेने तो चॉकने बनवत होता ना, तर 20 मिनिटात बनवलेली त्याने. फुलांची रांगोळी ती पण. मला तर वाटतं फुलांची ना मे बी खूप सोपी असते बनवण्यासाठी. हे बघा, इथे हार्ट शेपची पण आहे, तिथे स्टार शेप. ते सर्वजणांना मस्त रांगोळी वगैरे बनवण्यासाठी. आणि हे एक दिवस नाही, हे रोज असतं. इथे कोण रांगोळी बनवतंय? कुलदीप दादा. हा, मी पण बनवताय, छोटीच बनवताय. पण इथे आता एवढे बनवून घेतले, नंतर एका मुलाने ही हार्ट शेपवाली मिटवून टाकली. म्हणजे तो म्हणे की याच्यातच मी ते फुलं ॲड करून देतो. दादा म्हणे की इथे आपण बनवून देऊ म्हणे थोडेफार. आले ना तेव्हा फक्त इथपर्यंतच रांगोळी बनवत होते. आता तर बघा पूर्ण जिथून त्यांची परिक्रमा चालते तिथे लोक मस्त रांगोळी बनवत आहे फुलांची. ती तिथे असं वाटतंय ना मेळा भरलेला आहे. मेळा तुम्हाला दाखवतो आता इथे किती गर्दी झालेली म्हणून. बघा इथे ना एवढी गर्दी झालेली की मी सांगू नाही शकत. आधी जेव्हा आम्ही आले ना 1 तास आधी, तेव्हा काहीच नाही होतं, काहीच वाटत नाही होतं. पण आता भाई असं वाटतं मेळा भरलेला आहे इथे, मेळा. बघा किती मस्त रांगोळी बनवलेली कुलदीप दादांनी इथे. आणि ते रॅलिंग असते ना, याच्या ह्या साईडला कोणालाच थांबू देत नाही. आम्हाला पण नाही थांबू देते, म्हणे जा म्हणे मध्ये जा बनवून झालं तर. पण म्हटलं आम्ही कसं काय जाऊ आता मध्ये चालले दादा, तुम्ही थांबून जा. नाही तर नाही, आता नाही म्हणतो. गुरुजी नाही ह्या मार्गाने येतं आणि ना टोटली रांगोळीने सजवलेलं आहे सर्व मार्ग. जिथून ते जातात तिथून. आता तुम्हाला रांगोळी पण दाखवतो मी. मस्त रांगोळी आहे यार. असं वाटतं मेळा लागलेला आहे कोणता तरी. एका साईडनेच केलेलं आहे. हा, आणि ना त्यांच्या सिक्युरिटीसाठी अशी रोप पण असते त्यांच्या आजूबाजूने. हे बघा, हे जे जात आहे ना पिवळ्या ड्रेसमध्ये, पिवळी शाल वगैरे ओढून, ते त्यांचेच सेवेकरी आहे. भाई आम्ही आले तेव्हा काहीच गर्दी नाही होती. आणि आता तर बघा राहायला, म्हणजे उभं राहायला जागा नाही लोकांना. हे बघा, हे गेले ना गाडीवर, हे त्यांचेच सेवेकरी आहे. महाराज जी क्या कहते हैं? महाराज जी कहते हैं, सुनो ध्यान से। महाराज जी कहते हैं 1 सेकंड भी नाम नहीं बोलना, राधा नाम। फिर 1 सेकंड भी नाम नहीं भूलेंगे, जिसकी जो समस्या है सब दूर हो जाएंगे। राधा 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 राधा।
गए वर आधे आगे गए. मित्रांनो फायनली गुरुदेवांचे दर्शन झालेले. ते तर गेले आता पुढे, पण ही गर्दी आता मागून सर्व पुढे येऊन गेली. तर तिथपर्यंत तर काही जाता येणार नाही. मला वाटलं आम्ही मस्त आश्रमपर्यंत जाऊ त्यांच्या मागे मागे, पण एवढ्या गर्दीमध्ये तर काही जाता येणार नाही, शक्यच नाही, ते मुळीच शक्य नाही आहे. आणि हे बघा फुल 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 सर्वीकडे फुल 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 फुल. पण दर्शन त्यांनी एवढं छान दिलं ना, म्हणजे 5-10 सेकंद तरी ते थांबले समोर येऊन आणि दर्शन दिलं. त्यानंतर काल आम्हाला अनिरुद्धाचार्यजी भेटले होते, आज आम्हाला प्रेमानंद जी भेटले. काय मस्त आमचं नशीब. काल आमचं काही प्लॅनिंग पण नाही होती की आपलं त्यांना भेटायचं अनिरुद्धाचार्यजींना. ते डायरेक्ट आमच्या समोर आले, आम्ही भेटून घेतलं, मस्त दर्शन घेतलं. आता यांचं पण दर्शन झालेलं आहे. तर जाऊया मग रूमवर आता. तर मित्रांनो चला, रात्रीचे 3:30 वाजलेले, आम्हाला जाऊन 3 तास झालेले आणि दर्शन पण झाले त्यांचे. मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. तुमचे दर्शन झाले की नाही ते कमेंटमध्ये जाऊन सांगा. तुम्ही बघितलं का नाही नीट त्यांना, की त्यांच्या चेहऱ्यावर किती छान तेज होतं. तेज जसं प्रदीप मिश्राजींचं चेहऱ्यावर मी बघितलं होतं ना, तसंच यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसलं. तुमचे दर्शन कसे झाले कमेंटमध्ये जाऊन सांगा. तुम्ही बघितलं आहे काहींना, तुम्ही आमच्यासारखं दर्शन केलं आहे काहींचं, ते पण मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. तर चला काहीच मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे. बाय बाय.